सर्वांना कल्पना आहे की आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट जे आहेत म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीने जे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत असे साधारण 32 आपण काढले होते. त्यात आता 2 अजून वाढवले आहेत. साधारण 34 मोठे प्रकल्प हे आपण आवर्जून हाती घेतलेत. आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा आकांक्षा आहेत त्याच्या अनुषंगाने एक एक विषय आपण हाताळतोय. त्याचा आज आढावा झाला आणि त्याची यादी जी आहे ती आपल्यापर्यंत आम्ही आता उपलब्ध करून देतोय. आपले जे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत, ॲडिशनल कलेक्टर आणि वेगवेगळ्या डेप्युटी कलेक्टरना वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याचं सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि त्या प्रकल्पाचे मायबाप म्हणून त्यांनी या प्रक्रियेमध्ये दैनंदिन थोडं का असेना लक्ष देऊन तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाला काही नागरिक ज्यांना त्या प्रकल्पात इंटरेस्ट आहे अशा नागरिकांनी देखील सहभागी व्हावं ही विनंती आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्याला याच्या आधी मी बोलल्याप्रमाणे आपले जे पत्रकार बांधव आहेत, मग ते प्रिंट मीडियातले असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया, त्यांच्यातल्या ज्या बांधवांना भगिनींना या प्रकल्पाच्या कामामध्ये सहभागी व्हायचं आहे, पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे, त्यांना देखील माझी विनंती राहील की हे प्रकल्प जे आहे संख्या आपण जवळजवळ 50पर्यंत नेणार आहोत. आता आपण 34पर्यंत आलो आहे आणि पूर्ण जिल्ह्यातले वेगवेगळे विषय घेण्याचा आपला प्रयत्न आहे. याच्यामध्ये चांगल्या काही प्रकल्पांचं ॲडिशन करण्याच्या बाबतीत देखील आपल्या माध्यमातून नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की ज्या साईजचे हे प्रकल्प आहेत त्या साईजचं, त्या महत्त्वाचं इतर काही प्रकल्प त्यांना सुचले, त्यांना योग्य वाटले, त्यांनी देशात विदेशात एखादा विषय बघितला असेल आणि तो आपल्यासाठी जर संयुक्तिक वाटत असेल तर त्या बाबतीत देखील त्यांनी आपल्याला सूचना कराव्या आणि योग्य सूचना ज्या आहेत त्याचा विचार करून मग या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो प्रकल्प देखील घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही येडशीला जाणार आहोत. आपल्यापैकी काही बांधवांना यायचं असेल तर आपण येऊ शकता. 15 किलोमीटरचा ट्रॅक आपण आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये डेव्हलप करायचं ठरवलंय. जेवढा लवकर होऊ शकेल, साधारण 3-1 महिन्याचा पिरियड असा आपण गृहीत धरतोय. डिसेंबरपर्यंत ते काम व्हावं आणि काही जिप्सी किंवा तत्सम गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला कदाचित रेंटवर घेता येतील आणि ट्रेनिंग व्यवस्थित देऊन जे ड्रायव्हर आणि गाईड आहेत त्यांना व्यवस्थित प्रशिक्षित करून मग ते आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये लोकांना सफारीवरती 15 किलोमीटरच्या सफारीवरती नेऊ शकतील. ही एक सुरुवातीची संकल्पना जी होती ती अंमलात आणण्याचं आपण ठरवलंय आणि तिथेच मग इतर काही विकास कामं करण्याच्या बाबतीतलंही नियोजन आणि त्याचा पहिला प्लॅन प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. त्याच धर्तीवरती अजून एक विषय आपण हाती घेतोय, तो म्हणजे तुळजापूरला प्राणी संग्रहालय करायचं आपण ठरवलंय. तर त्याचा देखील प्राथमिक अहवाल आहे तो आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की तुळजापूरला, धाकट्या तुळजापूरकडे रेल्वे स्टेशन होणार आहे. तिथेच मोरडा नावाचं गाव आहे, तिथे सोशल फॉरेस्ट्रीची, वन विभागाची काही जमीन उपलब्ध आहे. टेंटेटिव्हली तिथे हे प्राणी संग्रहालय करण्याचं आपलं नियोजन आहे. मोठं प्राणी संग्रहालय राहणार आहे आणि येडशीचं तर आपल्याला महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे. ते तर अभयारण्यच आहे. तिथे सुरुवात जी आहे ती या सफारीच्या ट्रॅकने आपण करणार आहोत. बाकी आता प्रकल्पांची यादी आपल्यापर्यंत द्यायला सांगतो आणि आपल्याला आणि आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांना जे मूळचे धाराशिवचे आहेत आणि बाहेर राहत आहेत, म्हणजे काही देशात असतील, परदेशात असतील, त्यांनी देखील आवर्जून या महत्त्वाच्या विषयात आपल्याला मदत करावी, सहकार्य करावं, त्यांच्या सूचना द्याव्या असं आवर्जून मी आवाहन करतो. आणि याच्यातला एक महत्त्वाचा भाग हा आहे की महास्ट्राईड प्रोग्राम आपण मित्रच्या माध्यमातून पूर्ण राज्यात राबवतोय. महास्ट्राईड त्याचा म्हणजे हेतू हा आहे की प्रत्येक जिल्ह्याची जी बलस्थानं आहेत त्याच्या अनुषंगाने त्या जिल्ह्याचा आर्थिक विकास करायचा. तर हे जे काही आपण प्रकल्प घेतोय
ते साधारण त्या लाईन्सवरती आपण घेतोय आणि प्रत्येक प्रकल्पाला नीट पाठपुरावा केला तर जलद गतीने यश मिळेल आणि पूर्ण होण्यासाठी मदत होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे. यादी प्रत्येक जिल्ह्यात नवीन 15 औद्योगिक क्षेत्र, नवीन 15 उद्योग सुरू करायचा असा एक निर्णय काल घेतला आहे. त्यात आपल्या धाराशिव जिल्ह्यातले काय आहे? नवीन काय उद्योग नवीन 15 उद्योग प्रत्येक जिल्ह्यात उभा करायचं काम नवीन 15 उद्योग म्हणजे काय? प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे मग धाराशिव आलाच ना. आपण जे हाती घेतले ते नाही नाही, तो विषय वेगळा आहे. आपण जे करतोय ते वेगळं आहे. प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन असेल तर धाराशिव येणारच ना. पण आता मी आपल्याला जे सांगतोय तो विषय थोडासा वेगळा आहे, जरा जास्त व्यापक आहे. याच्यामध्ये अगदी आपण जे कोल्हापूर सांगलीवरनं पाणी आणणार आहोत त्याच्यापासून वेगवेगळ्या ज्या MIDC आहेत त्याच्या बाबतीत आपली सद्यस्थिती असे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये. जंगलामध्ये किंवा जंगल सफारी आहे तिथं कोणते प्राणी आहेत? ही यादी तर फॉरेस्ट डिपार्टमेंट देईल ना. आता एक वाघ इथून दिसतो एवढं माहिती आहे मला. मग तो वाघ आता इकडे खाली आलेला जंगल सफारीमध्ये आपण काय काय नाही मी आता त्या डिटेलमध्ये जात नाही. परंतु अभयारण्यामध्ये मला जर जाण्याची संधी उपलब्ध होत असेल तर मला खात्री आहे की मला आवडीने जावंसं वाटेल. ही संधी आपण आता इथे उपलब्ध करून द्यायचं नियोजन केलंय. हा पहिला टप्पा आहे. त्याचा अतिशय मोठा असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये म्हणजे लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांचं थोडं थांबण्याचं, रिफ्रेश होण्याचं, नाश्ता पाण्याची सोय असेल, सफारीची तर सोय आहेच. कदाचित पुढच्या टप्प्यात राहण्याची सोय आपण तिथे करणार आहोत. नाईट सफारीचं प्लॅनिंग आहे. तिथे घोड्यावरती अभयारण्यात न्यायचं असं नियोजन आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टीचं वेगवेगळं प्लॅनिंग आहे. पण पहिला टप्पा मी आपल्याला सांगितला जो लगेच करण्यासारखा आहे तो म्हणजे सफारीचा. ओव्हरऑल निधी भरपूर लागणार आहे. पण टप्प्याटप्प्याने करतोय. पहिला टप्पा कदाचित 5 कोटीचा आहे. हिल स्टेशन म्हणून जे रेल्वेजकडे आहे त्याच्या बाबतीत एक वेगळा विषय आहे. तो आज मी नाही मांडणार. आज मी फक्त अभयारण्यापुरतं मांडतो. त्याच्या बरोबरीने आपलं रामलिंग मंदिर आहे त्याचा पण विकास आराखडा आपण करतोय. आपण रेल्वेच्या बरोबरीने तिथलं रेल्वे स्टेशन जुनं जे होतं त्या पद्धतीचं डेव्हलप करून तिथे विठ्ठलवाडी नावाचं आधी गाव होतं ते पण आपण रिकन्स्ट्रक्ट करायचा विचार करतोय. आणि तिथे गुरुकुल आहे तुम्हाला माहिती आहे, तो पण विषय आपण हाताळतोय. तिन्ही चारी विषय घेतोय तिथे. डीपीसीतून उपलब्ध होणार आहे की सेपरेट निधी येणार आहे? ह्याला 4 टाईपचे निधी आहेत. एक आहे तो जिल्हा नियोजनचा आहे, दुसरा केंद्र किंवा राज्य सरकारचा आहे, तिसरा जो आहे तो CSR मधनं आहे आणि चौथा जो आहे तो PPP मोडमध्ये. त्याच्यामध्ये आपण आता ह्याला एडशीला सुद्धा काही प्रमाणामध्ये काही प्रोजेक्ट PPP मध्ये करतोय. म्हणजे जागा आपण उपलब्ध करून देऊ. येणारा गुंतवणूकदार जो आहे तो पैसे गुंतवून कन्स्ट्रक्शन वगैरे करेल आणि तो BOT बेसिसवरती रन करेल. दादा ह्या प्रकल्पामध्ये आपण जो प्रकल्प घेतला 34 कोटी तुम्ही आता म्हणाला. हो. तर तुळजापूरची कवड्याची माळ आणि त्याचा एक क्लस्टरचा एक विषय ते जर असेल तर काय म्हटलं? तुळजापूरची जी कवड्याची माळ आहे ती देशभरात सगळीकडे जाते. या माळ्याची आणि तुळजापूर. आपण आद्य या नावाने धाराशिव जिल्ह्यामध्ये एक ब्रँड डेव्हलप करायचं ठरलं होतं. दुर्दैवाने त्याच्या बाबतीमध्ये म्हणावी तसं प्रोग्रेस झालेला नाहीये. त्याची आढावा बैठक आपण घेतली आणि महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून त्या बाबतीत आपण काही ठराविक गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये कुंकू, हळद कुंकू हा विषय घेतोय, कवड्याची माळ हा विषय घेतोय. आपल्याकडे जे मटणाचा रस्सा फेमस आहे तो RTE मोडमध्ये, म्हणजे पॅकेजिंग असं असेल की फक्त गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग ते कट करून डायरेक्टली वापरता येऊ शकेल. त्याच्याबद्दलचं आता काम चालू आहे. CFTRI आपण ची मदत घ्यायचं ठरवतोय. आणि आपला खवा जो आहे तो जास्त दिवस कसा टिकू शकेल, पॅकिंग त्याचं वेगळ्या पद्धतीचं कसं करता येईल आणि हे सगळं आद्य या नावाने आपल्याला फेमस करण्याच्या बाबतीतलं नियोजन चाललंय. आज खरं तो विषय घेणार नव्हतो मी, पण आपल्या कामामध्ये तो विषय आहे.
तुळजापूर साधारण भाविक दरवर्षी तुळजापूरला येतात. आलेला भाविक 1-2 दिवस तरी तुळजापूरला राहावा, जेणेकरून तिथल्या अर्थकारणाला चालना मिळते. हा आपला हेतू आहे. आणि तुळजापूरला अर्थकारणाला चालना मिळाली म्हणजे डिरेक्टली इनडिरेक्टली जिल्ह्यातल्या अर्थकारणाला चालना मिळते. आपला हेतू असा आहे की 2-1 दिवस तरी आलेला भाविक राहावा. आलेल्या भाविकांपैकी एक 5% तरी लोक 2-1 दिवस राहावे. त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं ठरणार आहे. मग ते हायड्रोजन हिलियम बलूनचा विषय असेल, हिलियम बलून असेल किंवा तिथे रामदऱ्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील, हे आपण आता झूची संकल्पना जी आहे. आणि या बाबतीमध्ये गणेश नाईक साहेबांकडे ऑलरेडी आपलं डिस्कशनही झालेलं आहे. आता प्रकल्प अहवालाची प्रारूप प्रकल्प अहवाल आपल्याकडे आला आहे. रेल्वेचा जो ट्रॅकचा जो विषय आहे हो. एडशी मधला, तिथं काही केंद्र सरकारची जागा आहे, रेल्वेची जमीन आहे, त्याच्या संदर्भात परमिशन सगळ्या झाले, NOC वगैरे त्याची आली का प्रक्रिया पूर्ण व्हायची? कशाविषयी? ट्रॅकच्या संदर्भात जो आहे नाही, ट्रॅक करणार नाही आपण. हा. रेल्वेचं जे रेस्ट हाऊस आहे हा. ते व्यवस्थित आपल्याला अजून करायचं आहे. त्यांनी मध्येच कधी पत्रे वगैरे वापरले, त्याच्याऐवजी जुन्या पद्धतीचं वापरा म्हणून त्यांना सजेस्ट केलंय. आणि जे रेल्वे स्टेशन होतं जुनं, ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे. आणि तिथे विठ्ठलवाडी जे गाव होतं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आहे. म्हणजे जुन्या पद्धतीचं रेल्वे स्टेशन आणि गाव. आणि मग शक्य झालं तर एखादं जुन्या पद्धतीचं इंजिन वगैरे आणू. ते ट्रॅक ऑपरेशनल करायचं नाही. फक्त आलेले जे लोक आहेत सफारीचा जो तो वेगळा विषय. 15 किलोमीटरचा ट्रॅक आहे. नाही, तो ट्रॅक आहे, तो गाडीचा ट्रॅक आहे. हा. आपली जिप्सी किंवा एखादी गाडी आपल्याला नेता यावी. ओके. आज आम्ही तीच पाहणी करणार आहे की नेमकं 15 किलोमीटर कुठे नेणार बघायला जाणार आहे. हा. आणि कदाचित मग टप्प्याटप्प्याने पण वाढू. पहिल्या टप्प्यामध्ये 15 किलोमीटर आहे. मध्ये किल्ला आहे, आपल्या कंपनीकडे होता, होता. आता किल्ल्याची दुरावस्था झाली सगळी. हो. हो. त्या संदर्भात काय? त्याच्या बाबतीमध्ये कोइन्सिडेंटली आजच संबंधित सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव जे आहेत कुलकर्णी साहेबांशी आजच बोलणं झालं. जिल्हाधिकारी आणि आम्ही बोललो. त्याचं टेंडर प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट मॉन्युमेंट नावाचा प्रकार आहे, ज्यामध्ये असे मोठे ज्या वास्तू आहेत त्याच्यासाठी आपण मोठ्या कंपन्यांना बोलवतो. ती प्रक्रिया करण्याचा आपला प्रयत्न चालला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की नळदूरच्या किल्ल्यामध्ये 20 कुटुंब राहतात. त्यांना आपण आता घरकुल उपलब्ध करून बाहेर जागा देतोय. तर आतमध्ये पर्यटकांना राहण्याची काही सोय होऊ शकते का, याच्या बाबतीतला पण विचार चालला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सचिव या बाबतीतली बैठक घेत आहे आणि ती प्रक्रिया तुम्ही फास्ट ट्रॅक करू. आपली काही लिस्ट काही ना, त्याचा विषय जरा म्हणजे त्या विषयावरती ते प्रलंबित आहे. पण त्यातनं मार्ग निघेल. हे पुरवणी मागण्या ज्या आहेत म्हणजे येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा विषय पूर्णतः क्लिअर होऊन जाईल. मशीन आली ती खरेदी चालू आहे. सगळंच मला माहित नाही, पण ह्याचा सबस्टेशनचा विषय तो मार्गी लागला. जयेशला बोला. सबस्टेशनचं एक ट्रान्सफॉर्मरचा विषय होता, सबस्टेशन नाही. मोस्टली मार्गी लावलाय आपण, त्याच्यासाठी फक्त थांबलो होतो. मी सांगतो 5 मिनिटात सांगतो. रूम रिलेशन 2023-24 निधी त्यांना दिलेला आहे. आणि 24 रुग्णालय, त्यामुळे छोटी मोठी म्हणलं तर बरेच तिथं साधारण 7-8 कोटीची निधी त्याच्यामुळे ते सुविधा उपलब्ध आहेत नागरिकांना. मला कन्फर्म करावं, कुठली सुविधा उपलब्ध नाही. तसं नाही, माझी विनंती आहे स्पेसिफिक्स मध्ये मला तुम्ही माहिती घेऊन सांगा, मग मी बोलतो आपल्याला. ओटी मध्ये काय यंत्र सामग्री आहे, औषध गोळ्याचे काहीतरी आहेत, ते पुरा टोटली नीट डिटेल घ्या. ओटी म्हणजे कोणी सांगितलं त्यांना, म्हणजे प्रेस झाली ना, डीपीडीसी मध्ये ते अडकलेला निधी आहे तो. प्रेस झाली ना की नेमकं कुठला विषय आहे त्या संबंधित व्यक्तीचं मला पूर्ण करून जाणार, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं काय विषय आहे. आजच आमचा रिव्ह्यू झाला. हे सांगायला तुम्हाला हरकत नाही की आपण जिल्ह्यामध्ये 6 सप्टेंबर पासून 350 शिबिरं घेतोय, आरोग्य शिबिरं. हे जे ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प घेतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये 5000 साधारण आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर त्यांच्या सहकार्याने ज्या गावामध्ये स्थायी आरोग्य सेवा नाही उपलब्ध अशा 350 गावामध्ये 4 महिन्यात डिसेंबर अखेरपर्यंत आपण 350 कॅम्प्स, हेल्थ कॅम्प्स घेतोय. आणि तिथे जे पेशंट आयडेंटिफाय होतील पुढच्या ट्रीटमेंटसाठी, तर त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय
किंवा जिथे गरज असेल तिथपर्यंत त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीत डिजिटल आपण यंत्रणा जी आहे ती उभी करतोय. त्याचबरोबरीने या 350 गावामध्ये जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात किमान एक तरी कॅम्प होईल. या अनुषंगाने आपण मोबाईल हॉस्पिटल जे आहे त्याचं नियोजन करतोय. आपल्या जिल्ह्यात आता 5 एक मोबाईल हॉस्पिटल आहेत. अजून एक 15 हॉस्पिटल मोबाईल हॉस्पिटल जे आहेत त्याच्या बाबतीतलं आपण नियोजन करायचं ठरवलंय. याचा फायदा हा होईल की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात महिन्यातनं एकदा तरी हेल्थ कॅम्प होईल आणि ज्याला समजा गावातनं बाहेर जायला वगैरे अडचण आहे त्याला तिथल्या तिथे प्राथमिक सेवा तर मिळेल, औषधं मिळतील. ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज आहे तो डिजिटली सिस्टममध्ये येईल आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून मग त्याला आरोग्यसेवा एकतर आपल्या जिल्हा रुग्णालयात किंवा RH SDH मध्ये किंवा अजून वरती कुठे रिफर करायचं असेल तर तिथे करता येईल. आपण महिन्यातनं एकदा एम्सच्या मदतीने कॅम्प घ्यायचं पण ठरवलंय. त्यातला एक कॅम्प जो आहे पहिला कॅम्प तो आपण जॉईंट रिप्लेसमेंट रिलेटेड करायचं ठरवलंय. जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जॉईंटला काम सांधे संयुक्त नाही जॉईंट म्हणजे सांधा ते जॉईंटचा. तर ते जॉईंट रिप्लेसमेंटचा कॅम्प जेणेकरून इथे आयडेंटिफाय झालेले पेशंट यांना आपल्याला नागपूरच्या एम्समध्ये पाठवता येईल त्यांची पूर्ण सोय करून आणि त्यांच्यावरती जी काही सर्जरी करायची आहे बाकीचे उपचार जे करायचे आहेत किंवा फिजिओथेरपी आहे ती एम्सला केली जाईल नागपूरला. त्याच्या बाबतीमध्ये मी मास्टर प्लॅन सांगितला होता. मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण नाहीये. दरम्यान काही पैसे उपलब्ध झाले होते सिंथेटिक ट्रॅकसाठी वगैरे, पण त्याच्यात काहीतरी अडचणी आलेल्या आहेत कोणती तक्रार केल्यामुळे तो पेंडिंग आहे विषय. पण माझा जास्त भर आहे तो मास्टर प्लॅनवरती आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल जे आहे ते एकतर रिपेअर किंवा फ्रेश करून घेऊ आपण. तो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. मांजरा आणि तेरणा दोन्ही नद्यावरती साधारण एक 10 ते 15 बॅरेजेस करायचं आपण ठरवलंय. त्याचे प्रपोजल प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते तेव्हा देखील या बाबतीत चर्चा झाली आणि त्यांनी देखील अगदी भाषणात स्पष्ट त्या बाबतीत सूचना केलेल्या आहेत. वेगवेगळे लोकेशन काढलेत आपण. त्याचा आता प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे. एअर बलून फेस्टिवल सुरत चेन्नईचा विषय एक मिनिट सुरत चेन्नईच्या बाबतीमध्ये तो विषय सबज्युडिस असल्यामुळे सध्या त्याच्यामध्ये काही फार वेगळं काही नाहीये. शक्तीपीठच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी लोकांनी संमती दर्शवली आहे आणि काही ठिकाणी चर्चा चालू आहे. हॉट एअर बलून फेस्टिवल बाबत नियोजन काय आहे? आपण काय करतोय तुळजापूर नळदुर्ग मिळून एक सांस्कृतिक महोत्सव करायचं ठरवलंय. तर त्याच्या अनुषंगाने बेसिक प्लॅनिंग आता आलंय. तुम्हाला कल्पना असेल की महाबळेश्वरला काही महिन्यांपूर्वी एक महोत्सव घेतला गेला. तर त्याच्या धर्तीवरती आपण आपल्या तुळजापूर नळदुर्ग असं एकत्रित फेस्टिवल घ्यायचं ठरवलंय त्या भागामध्ये. त्याचं आता प्राथमिक आलेलं आहे प्रेझेंटेशन, पुढे जाईल. ठीक आहे सर. आरोग्य विभागाबाबत आपण म्हणलात की जनजागृती करण्यासाठी 15 मोबाईल जनजागृती नाही आरोग्य शिबिरासाठी, परंतु आता आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर स्पेशालिस्ट डॉक्टर अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे लोकांना सोलापूरला जावं लागतंय व काही जाताना लोकांचा मृत्यूसुद्धा होतो. अगोदर डॉक्टर उपलब्ध करणं आवश्यक आहे का सर? ही जागृती करणं आवश्यक आहे नाही तुम्ही कारण भरपूर डॉक्टर नाही येतात स्पेशालिस्ट जे आहेत. दोन विषय तुम्ही मिक्स करताय. आपण आता जे डॉक्टर उपलब्ध आहेत आपल्याकडे मेडिकल कॉलेज झाल्यामुळे आता डॉक्टर जवळजवळ 100 ते 150 डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले आधीचे. म्हणजे हे वास्तव आहे आणि ह्या डॉक्टर्सचा योग्य वापर करत आपण 350 कॅम्प्स आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून 350 नवीन कॅम्प जे इतके दिवस काही नियोजित नव्हतं ते करायचं ठरवलं. त्यामुळे डॉक्टर्स पण येत आहेत. तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलला गेला तर गेल्या वर्षभरापूर्वी किती शस्त्रक्रिया झाल्या, कुठल्या टाईपच्या झाल्या आणि आजकाल कुठल्या होत्या जर माहिती घेतली तर तुम्हाला स्पष्ट होईल की खरंच आता बऱ्यापैकी पेशंट्स सोलापूरला रेफर न होता आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत त्यांच्या वरती सर्जरीज किंवा उपचार होतात. दादा ते सोलापूरला जे रुग्णालय रेफर होत आहेत त्याचं रेफरल ऑडिट करायचे सीओनी आदेश दिले होते.
गुप्ता साहेब होते त्यावेळेस आदेश दिले होते. त्याचा काय अहवाल आलाय का? नाही, मला नाही कल्पना. अनावश्यक रेफर केलं होतं. अनावश्यक नाही, माझी विनंती आहे की तो ज्यांनी ते ऑर्डर केला होता, आदेश ज्यांचे होते त्यांच्याकडनं माहिती घेऊन काही अडचण असली तर मला सांगा. चर्चा झालेली आहे आणि त्याची आखणी जी आहे संभाजीनगरचे आपले जे संबंधित अधिकारी आहेत, आपल्याला येरमाळ्याला 10 एकर जागा, खासगी जागा संपादित करावी लागणार आहे. तर ती जागा साधारण कुठली असावी याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पत्र देण्याचं आपण त्यांना सूचना दिल्या आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे संबंधित जे अधिकारी आहेत, प्रादेशिक अधिकारी आहेत, ते जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवतील. पण येरमाळ्याला 10 एकर जागा मंदिराच्या जवळपास आपण संपादित करू अशी साधारण चर्चा आहे. दादा, सिद्धेश्वर वडगावमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार निर्मिती करणार असं सांगितलंय. मध्यंतरी तुम्हीच सांगितलं होतं की MSMEचं पार्क होईल असं सांगण्यात. आणि त्यानंतर परत तिथं कचऱ्याचा प्रकल्प, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? एक मिनिट, कचऱ्याच्या प्रकल्पाला 5-10 एकर लागणार आहे आणि तो कचऱ्याचा प्रकल्प नाहीये, तो कचरा प्रक्रिया उद्योग आहे. दोन्ही मधला फरक समजून घ्या. आज कचरा तिथे गेला तर लगेच त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याची विल्हेवाट जी काही लागणं गरजेचं आहे ते होणार आहे. अतिशय नवीन तंत्रज्ञान वापरून तो उद्योग असणार आहे, तो डंप नाही. स्थानिकांचा त्याला विरोध त्यांना कदाचित माहित नाहीये. आपण त्याला समजून सांगा, म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ दे की तो कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग आहे, ज्याच्यामध्ये कचरा एखाद्या दिवसाच्या वर काही तिथे राहणार नाही. एक मिनिट, बाहेर निर्माण काही करायचं चालू होतं, खत निर्माण करायचं कारखाना चालू होतं, कचऱ्यापासून घ्यायचं. त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी निघणार ना. आता प्लास्टिक असेल, त्यातनं काहीतरी वेगळं निघेल. आपण असं ठरवलंय की तुळजापूर आणि धाराशिव हे दोन्ही जे शहर आहेत, दोन्ही शहरातला जो कचरा आहे तो एकत्रित तिथे आणून रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया करायची, म्हणजे आपल्याला डंप लागणार नाही. आपल्याला धाराशिव मधला जो कचऱ्याचं हे आहे, काय म्हणतात आपण काय म्हणतो डंपला, डम्पिंग ग्राउंडला काय म्हणतो मराठीत? कचरा डेपो. कचरा डेपो हा कॉन्सेप्टच ठेवायचा नाही आपल्याला. हे पुढच्या काही महिन्यामध्ये धाराशिव मध्ये क्लिअर होऊन जाणार 100% आणि नंतर मग दिवसाला प्रक्रिया होईल त्याच्यावर. तारा आपला गेल्या काही वर्षापूर्वी नगरपालिकेमध्ये कचऱ्यापासून खत निर्माण करायची मशिनरी सुरू आली. काय झालं काय? त्याच्याबद्दल तुम्ही थोडं संशोधन केलं तर कळेल ना तुम्हाला काय झालं काही नाही. सर, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट SMS सिस्टम काय प्रक्रिया? काय म्हटलं? सॉफ्टवेअर प्रोजेक्ट SMS सिस्टम आपण आपलं काय म्हणतात, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत त्याची वॉर रूम तर एक करतोय, डॅशबोर्ड करतोय. प्रत्येक प्रकल्पाचा अपडेटेड माहिती उपलब्ध राहणार आहे आणि त्याचबरोबरीने आम नागरिकांबरोबर इंटरॅक्शनचं काही सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय. तो एक वेगळा प्रकल्प आहे. म्हणजे आम लोकांना सुद्धा ॲपद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे काही तक्रार असेल किंवा एखादा फॉर्म भरायचा असेल ते मदत करण्यासाठी तो प्रकल्प आहे. सजेस्ट करा ना तुम्ही सजेस्ट. मी हे काही सर्वंकष नाहीये. मी आपल्या सर्वांना विनंती काय केली की एकतर तुमच्यापैकी काही जणांनी या प्रकल्पातल्या कुठला तरी प्रकल्प त्याचं काय पालकत्व तुम्ही स्वीकारावं आणि त्यात तुम्ही देखील त्या कमिटीमध्ये यावं आणि तुम्ही सजेस्ट करा ना प्रकल्प नवीन. काही अडचण नाही. डिझाईन जी आहे ज्यांनी केली होती त्यांना योग्य दिसायला चांगलं वाटलं, पण प्रॅक्टिकली काही इश्यूज आहेत. काही शे निघतील, काही शे निघतील. साईज होती डिपेंडेंट आहे. छोटे घेतले जास्त होती, परंतु तो किती स्क्वेअर फीट आहे विचार. आता जे बस स्टँड दाखवलं मला संकुलाचं किती स्क्वेअर फीट ते तुम्हाला एक्झॅक्ट द्यायला सांगतो. पण मला वाटतं 1 लाख स्क्वेअर फीट आरामात होईल, त्यापेक्षा जास्त होईल. ठीक आहे, मग विशेष काही नसेल तर कन्क्लूड करूया. थँक्यू.